आणि दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिल्या त्याही पाहूयात। जो व्हिडिओ त्याने व्हायरल केलेला आहे त्यामध्ये चेहरा मोहरा काही दिसत नाही आहे। महेंद्र शेटने आमच्या चॅलेंज केलेले आहे, जर मला खरं करून दाखवलं तर बोलला मी आमदारकीचा राजीनामा देईन। एवढ्या टोकाला माणूस कधी येतो ज्यावेळेला काहीतरी खरं असतं त्यावेळेला त्याचं खरं होतं महेंद्र शेटचं म्हणून तो बोलला। काय त्याला प्रसिद्धी माध्यम आता थोडंसं ते कमी पडायला लागला, विरोधी पक्षनेतेपद गेलं, आमदारकी गेली आणि त्याच्यामुळे मग आता कुठंतरी चर्चेत यावं, कारण पूर्वी जे काही केलेल्या करामती आहेत ते त्यांना असं वाटतं आहे की आपण अजून त्याच तोऱ्यामध्ये आहोत, तर तसं नाही आहे। त्याला चॅलेंज दिलेलं त्यांनी स्वीकारावं का रायगडचं चॅलेंज संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं। कॅश बॉम्ब कोणीतरी लाल टी शर्टवाला कोणीतरी नोटा मोजतोय असं दाखवलेलं आहे, कदाचित त्यांचाच कोणीतरी पदाधिकारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही। पोलिसांच्या चौकशीनंतर ते निष्पन्न होईल, परंतु उगाच आमच्या महेंद्र दळवींवर आरोप करायचे म्हणजे महेंद्र दळवीचा आणि त्या व्हिडिओचा काही कुठे संबंधही दिसत नाही। आधी कुठला तरी लाल टी शर्टवाला व्यक्ती आहे तो नोटा मोजतो हे दिसतंय आणि त्यानंतर डायरेक्ट महेंद्र दळवीचा त्या ठिकाणी फोटो दाखवत आहेत। हे असले धंदे त्यांनी बंद करायला पाहिजे। नाही, आता पैसे कोणाचे काय हा त्यांचा पुढचा विषय आहे, पण कोणत्याही गोष्टीला मागच्या काळात अशाच पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता। म्हणजे पैसे सापडले, पैसे दिसले की कसले काय ह्या बाबतीमधले तर्कवितर्क काढले जातात, पण काही वेळानंतर लक्षात येईल की हे पैसे कसे होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।